Hello students, welcome to the Education Foundation Maharashtra and I am Sumedha. Today we are learning for standard first subject English and our topic name is family members. Okay, आता आपण पहिलीसाठी बघत आहोत फॅमिली मेंबर्स. तर मुलांनो इकडे लक्ष द्या, आपलं लेक्चर स्टार्ट होत आहे. ठीक आहे, आता आपण बघूया फॅमिली मेंबर. फॅमिली मेंबर म्हणजे कोण बरं मुलांनो? आपल्या कुटुंबातली माणसे जी आपण लहानपणापासून आपण त्यांच्या सोबत राहत आहोत. ते कोण असतात? आपली कुटुंबातली माणसे. कोण असतात? आपल्या कुटुंबातली माणसे. बरोबर. आता बघा, कुटुंबातली वेगवेगळी नाते. तर आपली माणसं जरी असली तरी आपलं त्यांच्यासोबत एक नातं असतं. बरोबर. आता बघूया, इथे बघूया काय आहे. पहिले मुलगी आहे. बरोबर. आता ही आजी, मुलगा, पंतू, आजोबा. आता बघूया मावशी, काका, काकी, वडील, आई. आता एक बघा, तुम्ही आहात. बरोबर. आपल्याला काय आहे? सर्वांना आई वडील आहेत. बरोबर. आपले आई वडील असतात, तसेच आपल्या आई वडिलांचेही आई वडील असतात. मग ती आपली कोण लागतात? आजी आणि आजोबा. बरोबर. आजी आणि कोण असतात? आजोबा असतात. आता इथे बघूया, हे समजा हे तुम्ही आहे. ठीक आहे, हे तुम्ही आहात. ही मुलगी म्हणजे ही तुम्ही मुलगी आणि हा जो मुलगा आहे म्हणजे हा तुम्ही आहे. इथे आता सगळ्यांनी लक्ष द्या. आता तसं आपण समजून घेऊया, हे आपले वडील आहेत. बरोबर. आणि हे आई. आता आई आहेत, वडील आहेत, मग त्यांचे आई वडील म्हणजे कोण? आता आपल्या वडिलांचे वडील म्हणजे आपले कोण झाले? आजोबा झाले. कोण झाले? आपले आजोबा. आणि आपल्या वडिलांची आई म्हणजे आपली कोण आहे? आजी. बरोबर. आता तसंच आपल्याला काका आणि मावशी आहेत. आता काका आणि मावशी कोण असतात? आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे कोण? काका. आपल्या वडिलांचे भाऊ म्हणजे काका. आणि आपल्या आईची बहीण म्हणजे आपली मावशी असते. बरोबर. आपण त्यांना काय म्हणतो? मावशी म्हणतो. आणि मावशीच्या मिस्टरांना किंवा त्यांच्या हसबंडला आपण काय म्हणतो? काका म्हणतो. बरोबर. तसंच आपण काकांच्या वाईफला किंवा त्यांच्या पत्नीला आपण काय म्हणतो? काकी म्हणतो. बरोबर. काय म्हणतो आपण? काकी. तसंच आपण आपल्या आजोबांचे कोण असतो? नातू किंवा पंतू असतो. बरोबर. आपण आपल्या आजोबांचे नातू किंवा पंतू असतो. बरोबर. आपण त्यांना आजी आजोबा म्हणतो, पण त्यांचे आपण कोण असतो? पंतू किंवा नातू असतो. बरोबर. तर आपण हे समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा सांगू का मुलांनो? ठीक आहे, परत बघूया आपण. इथे आपण चित्रात काय बघत आहोत? पहिले मुलगी आणि हा आहे मुलगा. बरोबर. आता ही सर्व नाते आहेत आपल्याला मराठीमध्ये दिलेली आहे, पण यांना आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहोत ते आता बघणार आहोत. ठीक आहे. आपण काय आहोत? गर्ल अँड बॉय. इथे मी लिहिते. ठीक आहे. GIRL गर्ल, BOY बॉय. ठीक आहे. आता इथे बघूयात आई वडील. आई म्हणजे मदर आणि वडील म्हणजे फादर. पण आपण आई वडिलांना मदर फादर असं डायरेक्ट म्हणतो का? आपण शी इज माय मदर आपण असं म्हणतो, पण आवाज देताना आपण मदर आवाज देतो का? किंवा फादर आवाज देतो? नाही. आपण काय आवाज देतो? मॉम अँड डॅड. मॉम डॅड. काय आवाज देतो आपण? मॉम
डॅड. तसंच आता इथे आपण बघूया अंकल. अंकल कोण असतात? आपल्या वडिलांचे भाऊ. UNCLE अंकल. UNCLE अंकल. काकी म्हणजे कोण? काकी म्हणजे आंटी. AUNTY आंटी. आणि मावशीला पण काय म्हणतात? AUNTY आंटी. मावशीला सुद्धा काय म्हणतो आपण? आंटी म्हणतो. बरोबर. आता आजोबा. आजोबांना काय म्हणतात बरं? ग्रँड फादर. काय म्हणतो आपण? ग्रँड फादर. आजोबांना काय म्हणतो आपण? ग्रँड फादर. आणि आजीला? आजी कुठे आहेत बरं? हे इथे आहे. बरोबर. आपण काय म्हणतो त्यांना? GRAND. ग्रँड. MOTHER मदर. काय म्हणतो? ग्रँड मदर. ओके. आता तसंच आपण दुसरं बघूया. पंतू. पंतू म्हणजे कोण? ग्रँड सन. GRAND ग्रँड सन. ओके. आणि ग्रँड डॉटर. ग्रँड सन म्हणजे नातू किंवा पंतू. आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात किंवा नातीन. ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणतात? नात आणि नातीन. नात म्हणजे ग्रँड डॉटर. ठीक आहे. आता सर्व बघून झालेत आपले ऑलमोस्ट. आता आपण वाचूया. आपण हे लिहिलेलं आहे ना, आता हे आपण वाचूया. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे? गर्ल. ग्रँड मदर. बॉय. पंतू म्हणजे कोण? ग्रँड सन किंवा ग्रँड डॉटर. ग्रँड फादर. हे कोण आहे? ग्रँड फादर आहे. ओके. आता आंटी म्हणजे कोण? मावशी. आंटी म्हणजे मावशी. बरोबर. अंकल म्हणजे काका. ए आणि परत आंटी. आंटी म्हणजे कोण? काकीला सुद्धा आंटी म्हणतात, मावशीला सुद्धा आंटी म्हणतात, आणि आत्याला सुद्धा आंटीच म्हणतात. आणि आत्याच्या मिस्टरांना किंवा आत्याच्या हजबंडला सुद्धा अंकलच म्हणतात. आता आत्या कोण असते? आपल्या वडिलांची बहीण असते. बरोबर. आता फादर. फादर म्हणजे कोण? आपले वडील. मदर म्हणजे आपली आई. आता फादरला आपण डायरेक्ट असं म्हणतो का? फादर नाही, आपण त्यांना काय म्हणतो? डॅड. आणि आईला मॉम म्हणतो. बरोबर. डॅड आणि मॉम म्हणतो. आणि मदर आणि फादर हे आपण आपलं त्यांच्याशी नातं आहे. बरोबर. आता नेक्स्ट आपण बघूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता ह्यातली मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय आहेत? मी तुम्हाला हे जे आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये समजून सांगितलं आहे. ठीक आहे. आता आपण इथे त्यांचं नातं बघूया. आता पहिला वाक्य आहे, आईचा भाऊ कोण होतो? आपल्या आईचा भाऊ आपला कोण असतो? वडील असतात, काका असतात, मामा असतात, आजोबा असतात. कोण असतं? मामा. बरोबर. आईचा भाऊ मामा. वडिलांचा भाऊ कोण असतो आपला? मामा, काका, नातू, दाजी. आता हे बा, मामा, काका, नातू आणि दाजी. दाजी म्हणजे कोण बरं? दाजी म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा किंवा बहिणीचे हजबंड म्हणजे आपले दाजी असतात. तर आपल्याला इथे वडिलांचा भाऊ विचारला आहे. तर वडिलांचा भाऊ आपले कोण असतात? काका. कोण? काका. मावशी कोण असते? मावशी कोण असते? आपली वडिलांची बहीण असते, आईची बहीण असते, की आईची आई की वडिलांचा भाऊ? कोण असतात? मावशी ही आईची बहीण असते. कोण असतं? आईची बहीण. ठीक आहे.
आता दुसरे बघूयात. काकांची पत्नी कोण? काकांची पत्नी आपली कोण असते? मावशी, काकू, आजी, आई. कोण असतात? काकू. काकू आणि काकी एकच असतं. ठीक आहे. आईचे वडील आपले कोण? मामा, आजोबा, काका, दादा. आपले कोण असतात? आपले असतात आजोबा. आपली कोण असतात ती? आजोबा. भावाची बहीण म्हणजे कोण? आपल्या भावाची बहीण आपली कोण झाली? आपल्या भावाची बहीण आपली बहीणच झाली. ठीक आहे. तुमच्या वडिलांचे वडील म्हणजे कोण? वडिलांचे वडील म्हणजे आजोबा. आईच्या वडिलांना सुद्धा आजोबाच म्हणतात, वडिलांच्या वडिलांना सुद्धा आजोबाच म्हणतात. आईच्या आईला पण आजीच, वडिलांच्या आईला सुद्धा आजीच. ठीक आहे. मामा म्हणजे कोणाचे नाते आहे? मामा म्हणजे कोण? वडिलांचे बंधू, आईचे भाऊ, भावाचे मित्र, आजीचा मुलगा. कोण असतात? आईचे भाऊ असतात. बरोबर. भावाची पत्नी म्हणजे कोण? भावाची पत्नी म्हणजे कोण असते? वहिनी, ताई, मामी, मावशी. कोण असते? तर ते असतात वहिनी. ठीक आहे. आता दुसरं बघूया. दुसरं काय आहे? आईची आई कोण असते? आपल्या आईची आई आपली कोण असते? तर मावशी असते का? आजी, काकू, ताई. तर कोण असते? आईची आई आपली आजी असते. बरोबर. आजी म्हणतो की नाही आपण आपल्या आईच्या आईला? की ताई म्हणतो, की बाई म्हणतो, की मावशी म्हणतो? काय म्हणतो आपण? आजी म्हणतो. बरोबर. वडिलांचा भाऊ कोण असतो? वडिलांचा भाऊ आपला कोण? मामा, आजोबा, काका, मित्र. कोण असतात? काका असतात. बरोबर. आईचे वडील म्हणजे कोण? आईचे वडील म्हणजे कोण? आजोबा, मामा, काका, भाऊ. आता आईचे वडील आणि वडिलांचे वडील दोन्ही पण आपले कोण असतात? आजोबा असतात. ठीक आहे. आता काकांची मुलगी म्हणजे आपली कोण? बहीण, मावस बहीण, चुलत बहीण की आई? कोण असते सांगा बरं? काकांची मुलगी. काकांची मुलगी आपली चुलत बहीण असते, सख्खी बहीण नसते. ना मावशीची मुलगी असते. ती कोण असते? आपली चुलत बहीण असते. बरोबर. आता काकांचा मुलगा म्हणजे कोण? काकांचा मुलगा आपला मामा असतात की चुलत भाऊ असतात की मावस भाऊ की बहीण? आता काकांचा मुलगा आपला चुलत भाऊ असतो. बरोबर. आपल्या आईचा भाऊ कोण? आपल्या आईचा भाऊ आपला कोण असतो? मामा, काका, दाजी की चुलत भाऊ? कोण असतात? मामा असतात. बरोबर. आता नेक्स्ट बघूया. हे होमवर्क साठी आहे स्टुडंट्स. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे. हे मी थोडस सेंटरला घेते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा सर्वांनी याचा, या प्रश्नांचा. काढला? ओके. आता आपण त्याच पण सॉल्व करूया. ठीक आहे. हे पण आपण सॉल्व करू. ठीक आहे. आईचे पती कोण? आईचे पती आपले वडील असतात. बरोबर. आपल्या आईची आई कोण असते बरं? आपली आपल्या आईची आई आपले कोण? आजी. वडिलांची आणि आई
मिळून काय म्हणतात? वडील आणि आई मिळून काय म्हणतात? शिक्षक, कुटुंब, आई वडील, मुलं. कुटुंब म्हणजे सगळेच आली, आई पप्पा, आई वडील, भाऊ बहीण, काका मावशी, आत्या मामा, सगळे मिळून कुटुंब असतं. पण फक्त आई आणि वडील मिळून काय होतं? आई वडील. बरोबर. भावाची बहीण कोण? भावाची बहीण आपली कोण? बहीणच. बरोबर. फादर या शब्दाचा योग्य मराठी अर्थ कोणता? आता फादर या शब्दाचा योग्य मराठी अर्थ काय आहे बरं? भाऊ, वडील, आजोबा, मामा. तर काय आहे? वडील आहे. ठीक आहे. आता हा होमवर्क तर सगळ्यांनी माझ्यासोबत सॉल्व्ह केला आहे. परत एकदा सॉल्व्ह करायचा आहे आणि प्रॅक्टिस करत राहायची आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.